सोलापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत माझे प्रतिस्पर्धी असलेले नाना काळे जर भारतीय जनता पक्षाकडून स्वीकृत सदस्य म्हणून सभागृहात येत असतील तर मला सर्वात जास्त आनंद होईल। त्यांच्या निवडीची घोषणा होताच मी स्वतःहून त्यांच्या कार्यालयात जाऊन त्यांचा सन्मान करेन, असे शिवसेना जिल्हा प्रमुख अमोल बापू शिंदे यांनी पत्रकार परिषदेत म्हटले। ते म्हणाले की भारतीय जनता पार्टीने माझ्या विरोधात नाना काळे यांना लढवले, पराभव होणार हे माहिती असूनही जिद्दीने नाना काळे यांनी ही निवडणूक लढवली। भाजप नेहमीच कोणाचा तरी वापर करून घेत असतो। नाना काळे यांच्या बाबतीतही असं होऊ नये। पक्षासाठी लढा दिला, आता पक्षाने त्यांना संधी दिली पाहिजे। मला खात्री आहे आमदार देवेंद्र कोटे नाना काळे यांना हे पद मिळू देणार नाहीत, असंही अमोल शिंदे म्हणाले। त्यांचं नाव येत असेल तर नाना काळेंचं नाव येत असेल तर स्वागत आहे, कारण खरं तर नाना काळेंना दिलं पाहिजे या मताचं मी याचं कारण आहे। नाना काळेंना भारतीय जनता पार्टीनं वापरलंय इलेक्शनला, त्यांना तोफला दिलंय, तर आता जेवढं जर त्यांना दिलं असेल तर भारतीय जनता पार्टीने नाना काळेंना स्वीकृत दिलं पाहिजे। आणि दिलं तर सगळ्यात पहिला सत्कार मी स्वतः जाऊन करेल। याचं कारण असं आहे, कारण ज्या वेळेस त्यांना माहित होतं अपयश दिसत असताना सुद्धा त्यांनी पक्षासाठी एवढी मोठी रिस्क घेऊन लढलेले आहेत, आणि जर ते लढत असतील तर त्यांना दिलं पाहिजे। आणि जर दिलं नाही तर त्याचा अर्थ असा होईल की हे फक्त कसं लोकांना राबवतात, वापरतात, ह्याचं परत एकदा उदाहरण कोटे परिवाराकडनं म्हणजे देवेंद्र कोटेकडनं लोकांना दिसून येईल की योग्य वेळी कसं माणसं वापरायचे असते। हे आमदार देवेंद्र कोटे परत एकदा या 20 तारखेला परत एकदा सांगतील। नाना काळे यांच्या रूपाने मराठा समाजाचे एक सदस्यत्व सभागृहात वाढत असेल तर माझ्या भागातील एक व्यक्ती नगरसेवक होत असेल तर माझ्याच भागाचा विकास होणार आहे, याचा मला आनंद होईल, असंही अमोल बापू शिंदे यांनी सांगितलं। माझ्या समाजाला जर इतका मोठा न्याय मिळणार असेल आणि मराठा समाजाचा एक प्रतिनिधी वाढत असेल तर सगळ्यात पहिल्यांदा मला आनंद होणार, हे मी जाहीर सांगितलेलं। इलेक्शन मराठा समाजाला जर त्यांनी न्याय देत असतील, माझ्या भागातल्याच आता उत्तर कसब्यामध्ये तुम्ही बघितलं असेल, माझ्या भागात बिजू प्रधाने हे आमच्याच भागात नगरसेवक आहेत, राहिला उत्तर कसब्यात आहेत। मला वाटतं सात्विक बडवे हे पण आमच्या भागात राहतात, त्याच्यामुळे अजून एक उमेदवारी माझ्या भागातच एक नगरसेवक वाढत असेल तर माझ्या प्रभागाच्या दृष्टिकोनात तर ते फायद्याचं असणार आहे। आणि ते कामं कुठं करणार, कामं केले तर ती विकास कामं माझ्याच भागात होतील, लोकांचेच नागरिकांचेच प्रश्न मार्गी लागणार आहेत। त्याच्यामुळे कोणताही मला त्यामध्ये तिरस्कार भाव नाही आहे, उलट मला आनंद होईल। मी तुम्हाला जाहीर सांगितलं की मी जाऊन सत्कार करेल, आणि मला माहित आहे पण देवेंद्र कोटे असं होऊ देणार नाहीत, कारण त्यांची सवय वारंवार लोकांना वापरण्याची आहे। परंतु आतापर्यंत कोठे यांचा इतिहास पाहिल्यास ते कशा पद्धतीने पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा वापर करतात हे आपणास 20 तारखेलाच कळेल, असंही अमोल बापू शिंदे यांनी म्हटलं आहे। दर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू